यवतमाल जिले के बड़ी में अतिवृष्टि से किसानों की फसलें पूरी तरीके से बर्बाद हो चुकी हैं। खेतों में खड़ी फसल पानी में डूब गई है, जिससे किसानों का आर्थिक संकट का पहाड़ टूट पड़ा है। लेकिन अब तक सरकार की ओर से किसी भी तरीके से आर्थिक मदद की घोषणा नहीं की गई। इसी के विरोध में मंगलवार को बड़ी तहसील कार्यालय के सामने शिवसेना ने डफडे आंदोलन किया। संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट। झोपेतून जागा करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे आमचे पक्षप्रमुख लाडके कुटुंब प्रमुख यांच्या आदेशानुसार माननीय आमदार सन्माननीय श्री संजय देरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये माननीय जिल्हा प्रमुख संजयजी निखाडे, महिला जिल्हा प्रमुख योगिताताई मोहोड यांच्या मार्गदर्शनामध्ये डफडे आंदोलन आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आमच्या सर्वांच्या मागण्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यातला यवतमाळ हा एक जिल्हा आहे आणि अमरावती आणि नागपूरप्रमाणेच विदर्भातला सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याचं नाव आहे आणि सगळ्यात जास्त आत्महत्या हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। अशा वेळेस आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहे। आता माननीय मुख्यमंत्री यवतमाळ आलेले होते, त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड आमच्या शेतकऱ्यांना आश्वासनं दिले, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न करता जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये आम्हाला वाचून धक्का बसला की त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचं नाव वगळण्यात आलेलं आहे। हे सगळं सांगत असताना मला आणखी सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या कापसाला 15,000 रुपये भाव द्यावा, सोयाबीनला 10,000 रुपये भाव द्यावा, त्यानंतर यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा आणि आमच्या शेतकरी बांधवांना न्याय द्यावा, असं हे निष्कर्मी असं हे सरकार आहे। बेश्रमाचे झाडं त्या यांच्या बंगल्यांसमोर नेऊन लावायला पाहिजे, कारण आमच्या शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होत आहे। अतिवृष्टी आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि फार मोठं नुकसान झालेलं आहे। या नुकसानीची सरकारने नोंद घ्यावी, अन्यथा येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सरकारला त्याची जागा दवाखान्यात आल्याशिवाय राहणार नाही। उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि यवतमाळ जिल्ह्याचे नेते खासदार संजयजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात, तसेच वणीचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ देरकर यांच्या मार्गदर्शनात ह्या झोपलेल्या सरकारला आम्ही डफडे वाजवले उठवण्यासाठी। कारण आपल्याला माहीत आहे 13 तारखेला या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री येऊन गेले, अतोनात सरकारी कार्यक्रम घेऊन अतोनात सरकारचा खर्च केला आणि त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करू आणि लगेच दुसऱ्या दिवशी 12 तारखेला एक शासनाचा परिपत्रक निघाला आणि त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा कुठेही दुष्काळाच्या यादीमध्ये नाव नाही आणि यवतमाळ जिल्हा हा वगळला। त्यामुळे आज ह्या युती सरकारचा, फडणवीस सरकारचा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये जर यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही, विशेष पॅकेज जाहीर केलं नाही, शेतकरी कर्जमुक्त जर झाला नाही, तर या युती सरकारमधल्या